नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कपाशीच्या प्लॉटमध्ये। आज आपण जे पातेगड होते त्या विषयावर बोलणार आहोत। जसं की आपल्याला माहीतच आहे, आता पाणी हा कंटिन्यू चालूच आहे, थांबाचं काही नाव घेत नाही आहे। त्यासाठी आपल्याला कपाशीमध्ये एक फवारणी करणे महत्त्वाचं आहे। त्यामध्ये आपल्याला चांगले बुरशीनाशक वापरणे महत्त्वाचे आहे, कारण की आता जेवढी बुरशी येईल ते पाण्यामुळेच येत आहे। आणि एक टॉनिकमध्ये आपण प्लॅनोपिक्सचा वापर करायला पाहिजे। त्यामुळे आपल्याला कपाशीमध्ये होणारी जी पातेगड आहे ते आपल्याला थांबवता येईल। महत्त्वाचं म्हणजे की आपण पातेगड थांबवू शकत नाहीच, कारण की ते नॅचरलच आहे, पण काही ना काही आपल्याला फायदा तिथे बघायला मिळेलच। त्यासाठी आपण उपाययोजना करणे गरजेचे आहे। हे बघा, या कपाशीची हाईट जवळपास आपल्या कमरेच्या वर गेलेली आहे। त्यासाठी आपल्याला इथे चांगलं PGP मारणे आपल्याला आवश्यक आहे, कारण की जर याची वाढ जास्त झाली तर याच्यामध्ये दाटण होऊ शकते। त्यामुळे आपल्याला पातेगड बघायला मिळतात, कारण की सूर्यप्रकाश खेळत राहणे हा खूप, सूर्यप्रकाश जर खेळला नाही तर आपल्याला पातेगड हे बघायला जास्तीत जास्त मिळते आणि बुरशीचे प्रमाणसुद्धा वाढते। प्रत्येक झाडाला हवा लागलेलाच पाहिजे, तेव्हाच ते झाड अन्नद्रव्य लवकर शोषून करते। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, चांगले बुरशीनाशक, चांगले कीटकनाशक वापरा। त्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी फायदा नक्कीच मिळेल। असे नाही की हलके मारले तर आपल्याला रिझल्ट कमी मिळेल, तसं वगैरे काहीच नाही। तुम्ही हलके मारू शकता किंवा भारीसुद्धा मारू शकता, पण शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला या लेवलला असेल तर तुम्ही नक्की वाढ रोखण्यासाठी उपाययोजना करा, किंवा तुम्ही याचा शेंडासुद्धा असा कट करू शकता। ज्यांची जास्त वाढलेली आहे त्यांनी आपल्या याचा शेंडा असा कट करू शकता। त्यामुळे आपल्याला इथे शाखीय वाढ होण्यास मदत होईल आणि आपले जेवढे बोंड लागले किंवा पाते लागले त्याचे गळण्याचे प्रमाण एकदम नाहीशेच होईल। त्यासाठी तुम्ही हा पण उपाय करू शकता। त्यामुळे जास्त पातेगड होणार नाही आणि औषधीचा सुद्धा खर्च वाचेल आपला। त्यामुळे तुम्ही तसं पण करू शकता। शेतकरी मित्रांनो, ही कपाशी आपल्याला खूप वाढलेली आहे आणि आता सारा जवळपास बुजतच आलेला आहे। आपण येथे एक वेळा अजून चांगल्या बुरशीनाशकचा स्प्रे घेणार आहोत, पण पाणी थांबला तर आपण उद्याला करणारच आहोत। उद्याला नक्की व्हिडिओ टाकतोच आपण काय फवारणार आहोत तर। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना आपला हा व्हिडिओ पोचायला पाहिजे, त्यांचा फायदा झालेला व्हावा आपल्याला। कशी वाटते मित्रांनो, शेतकरी मित्रांनो आपली कपाशी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळतील।